जय जय रघुवीर समर्थ. आपल्यावरती सद्गुरु कृपा केव्हा होती बरं? आज अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की माझ्यावर सद्गुरूंची कृपाच नाही. पण मुळात प्रश्न असा आहे की सद्गुरु कृपा झालेली नाही की आपणच त्या कृपेसाठी पात्र होत नाही आहोत. बघा, सूर्य रोज उगवतो, पण बंद खिडकीतून प्रकाश आत येईल काय? नाही. यामध्ये सूर्याचा दोषच नाही, खिडकी तर आपणच बंद केलेली आहे. सद्गुरूंची कृपा तर सदैव अखंड प्रवाहितच आहे, पण आपल्याच मनामध्ये अहंकार भरलेला आहे, वासना भरलेली आहे, संशय भरलेला आहे आणि आपण सगळ्या दार खिडक्या बंद करून बसलेलो आहे. त्यामुळे आपल्याला ती अखंड वाहणारी सद्गुरु कृपा अनुभवता येत नाहीये. आज आपण पाहूया सद्गुरूंची कृपा नेमकी केव्हा होते. सद्गुरु कृपा कधी मागून मिळत नाही हो, त्यासाठी पात्र व्हावं लागतं. सद्गुरु कृपा ही पात्रतेने मिळत असते. अनेक लोक वर्षानुवर्ष सद्गुरूंना भेटतात, सद्गुरूंना नमस्कार करतात, पूजा करतात, पण त्यांच्या अंतर्मनामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. या एका कारणामुळेच त्यांच्यावरती सद्गुरु कृपा झालेली नाहीये. जसा पाऊस सगळीकडे पडतो, समान पडतो, पण पाऊस दगडावर पडला म्हणून दगडावरती पीक उगवतं का? नाही उगवत. पीक उगवतं सुपीक जमिनीमध्ये, भरघोस उगवतं. अगदी तसंच आहे, जिथं अहंकार विरघळतो ना, तिथं सद्गुरु कृपा होते. क्रमांक 2, सद्गुरूंच्या कृपेचा सर्वात मोठा अडथळा काय आहे? आपला अहंकार. आणि अहंकार काय म्हणतो? मला सगळं कळतं, मी सर्व जाणतो. आणि तो जो मी रूपी अहंकार मोठा होत चाललाय ना, त्याच्यामुळे सद्गुरु कृपा होत नाही. जोपर्यंत आपला जो मी अहंकार मोठा आहे ना, तोपर्यंत सद्गुरु गुरु तत्व आपल्यामध्ये प्रवेश करू शकतच नाही. म्हणून संत मंडळी म्हणतात की जिथे अहंकार संपतो ना, तिथूनच सद्गुरूंची कृपा सुरू होते. बघा, 3रा क्रमांक, जेव्हा शिष्य सत्यासाठी तळमळतो ना, तेव्हा सद्गुरु कृपा होत असते. ज्याला फक्त संसारातील सुख पाहिजे असतं ना, त्याला संसार मिळतो. पण ज्याला सत्य जाणून घेण्याची तळमळ असते ना, त्याच्यावरती सद्गुरूंची विशेष कृपा होत असते. बघा ना, जेव्हा सेवा निस्वार्थ होते. खरी सेवा काय हो? सद्गुरूंच्या विचारांचे आचरण. सद्गुरूंनी दिलेले विचार आपल्याला वर्तनामध्ये उतरवायचे आहेत. सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचे, ती खरी सेवा आहे. आपल्या अंतरी असलेला स्वार्थ, मत्सर, अहंकार, वासना सोडणे म्हणजे खरी सेवा आहे. सेवा शरीराने नव्हे, तर सेवा ही भावनेने, भावार्थाने केली जाते, ती सेवा आहे. जेव्हा श्रद्धा डळमळीत होत नाही ना, तेव्हा सद्गुरु कृपा होते. बघा, 5वा क्रमांक आहे, किती संकट आली, कितीही अपमान झाला, तरी तो काय म्हणतो? माझे सद्गुरु चुकीचे असूच शकत नाही. तेव्हा तर सद्गुरूंच्या कृपेचा प्रवाह अखंड वाहू लागतो. श्रद्धा अजिबात डळमळीत झाली पाहिजे, निश्चय पाहिजे, निश्चय निश्चय. बघा, 6वा क्रमांक, जेव्हा मन शुद्ध होते ना, तेव्हा सद्गुरूंची कृपा होत असते. वासना, द्वेष, मत्सर, लोभ यांनी भरलेल्या मनामध्ये कृपेचा प्रकाश कधीही टिकत नाही. सद्गुरू आधी मन स्वच्छ करतात आणि मग नंतर आत्मज्ञान देतात. बघा, 7वा क्रमांक, जेव्हा शिष्य आज्ञा पालन करतो ना, तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरूंचं ज्ञान केवळ श्रवण करणं सोपं आहे, पण त्या सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे जगणं मात्र कठीण आहे. ज्याने ऐकलं आणि जीवनामध्ये उतरवलं ना, त्याच्यावरती सद्गुरूंची कृपा प्रकट झालेली आहे. बघा, 8वा क्रमांक, जेव्हा परीक्षा स्वीकारतो, जेव्हा शिष्य परीक्षा स्वीकारतो ना, तेव्हा त्याच्यावरती सद्गुरु कृपा होते. आज अनेकांना वाटतं संकट आली म्हणजे सद्गुरूंनी आपली बहुतेक साथ सोडलेली आहे. तसं नाही. अनेक वेळा संकट म्हणजे सद्गुरूंनी घेतलेली परीक्षा असते. सोन्याला अग्नी लागतो तेव्हाच ते सोनं अधिक अधिक शुद्ध व्हायला लागतं, बरोबर का? बघा, 9वा क्रमांक, सद्गुरु कृपा तेव्हा होते, तिथं कुठला चमत्कार होत नाही. कृपा म्हणजे, सद्गुरूंची कृपा म्हणजे कुठलाही चमत्कार नाही. लोक म्हणतात माझा व्यवसाय वाढला म्हणजे सद्गुरु कृपा झाली, पैसा मिळाला म्हणजे सद्गुरु कृपा झाली. हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरी कृपा काय आहे? मन शांत झालं म्हणजे सद्गुरु कृपा झाली, अहंकार विरघळून गेला म्हणजे सद्गुरु कृपा झाली, वासनांचा क्षय झाला म्हणजे सद्गुरु कृपा झाली, आत्मज्ञानाची ओढ निर्माण झाली म्हणजे सद्गुरु कृपा झाली, विवेक जागृत झाला म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली. बघा ना, सद्गुरूंच्या कृपेची लक्षण काय? जर तुमच्या आमच्यामध्ये बदल होत असतील तर समजा, म्हणजे रागराग चिडचिड कमी होतीये,
हा बदल घडला, सद्गुरूंची कृपा आहे, हे लक्षण आहे. आता आपण एखाद्याला सहज क्षमा करायला लागलो, सद्गुरूंची कृपा झालेली आहे. नामस्मरणामध्ये आवड निर्माण झालेली आहे, गोडी वाटू लागलेली आहे, सद्गुरूंची कृपा झाल्याचं लक्षण आहे. संसारात राहूनही आसक्ती कमी व्हायला लागली आहे, वैराग्य यायला लागलाय, विवेक वैराग्य बर का, तेव्हा सद्गुरूंची कृपा होते, हे त्याचं चांगलं लक्षण आहे. प्रत्येक प्रसंगातून आपली शिकण्याची वृत्ती जेव्हा वाढू लागते ना, तेव्हा सद्गुरूंची कृपा होते, हे त्याचं लक्षण आहे. आणि इथं सद्गुरु कृपा ही अखंड कार्यरत असते. बघा, सुंदर दृष्टांत आहे. एक शिष्य गुरूंना विचारतो, गुरुदेव तुमची कृपा माझ्यावरती केव्हा होईल? तेव्हा सद्गुरू म्हणतात, मी तर नेहमीच कृपा करत असतो, तू तुझे पात्र उलट धरून बसलाय, भांडच उलट पकडलंय. मग शिष्य म्हणाला, मग मी माझं पात्र सरळ कसं करू? सद्गुरू म्हणाले, अहंकार सोड, श्रद्धा ठेव, नामस्मरण कर, उपासना कर, तुझ्या हातातलं पात्र आपोआप सरळ होईल. किती सुंदर दृष्टांत दिला समर्थांनी. सद्गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मंत्र बदलण्याची गरज नाही, कुठल्याही आश्रमामध्ये जाण्याची गरज नाही. जर काही बदलायचंच असेल ना, तर स्वतःला बदलायचंय. जेव्हा शिष्य बदलतो तेव्हा त्याला कळतं की सद्गुरूंची कृपा तर अगदी पहिल्या दिवसापासून माझ्यावरतीच होती. सद्गुरू ही सद्गुरूंची कृपा ही एखादी अचानक घडणारी घटना नाही. ती अंतःकरणाच्या शुद्धतेनुसार हळूहळू प्रकट होत जाणारी अनुभूती म्हणजे सद्गुरु कृपा आहे. श्रद्धा, नम्रता, विवेक, निस्वार्थ सेवा, नामस्मरण, उपासना, आज्ञापालन या गुणांनी जेव्हा मन परिपक्व होते ना, तेव्हा सद्गुरु कृपा अनुभवाला येते. सद्गुरु कृपा देण्यामध्ये कधीही कमी पडत नाही. सद्गुरूंची कृपा अखंड आहे, प्रवाही आहे. शिष्याने काय करायचंय? फक्त पात्र बनायचंय, त्याला पात्र बनायचंय. इलिजिबिलिटी पाहिजे शिष्याकडे. सद्गुरूंची कृपा शोधू नका, तर स्वतःला सद्गुरूंच्या कृपेसाठी पात्र बनवा. कृपा तुमच्यापर्यंत आधीच पोहोचलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.